विद्या ददती विनयम. संत नरहरी महाराजांच्या प्रेरणेने दैवज्ञ सुवर्णकार समाजाचा ऐतिहासिक गुणगौरव सोहळा 2026 संपन्न. शिक्षण हेच खरे सामाजिक सक्षमीकरणाचे साधन आहे, ही भूमिका कृतीतून सिद्ध करत दैवज्ञ सुवर्णकार समाज मंडळ, दैवज्ञ सुवर्णकार युवक मंडळ व दैवज्ञ सुवर्णकार महिला मंडळ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा 2026 शहरात मोठ्या उत्साहात, शिस्तीत आणि श्रद्धेच्या वातावरणात पार पडला. आध्यात्मिक मुहूर्त. संत नरहरी महाराजांच्या आशीर्वादाने शुभारंभ. संपूर्ण सोहळ्याची सुरुवात संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने आणि पारंपरिक दीप प्रज्वलनाने झाली. सुवर्णकार समाजाचे कुलदैवत असले संत शिरोमणी नरहरी महाराज हे केवळ दैवत नसून कर्म हीच पूजा या तत्वाने मूर्तिमंत उदाहरण आहेत. त्यांनी दिलेला संदेश म्हणजे निष्ठेने केलेला स्वकर्म, प्रामाणिकपणा आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी. आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी अभ्यास, चारित्र्य आणि संस्कार या तिन्ही गोष्टींचा समतोल साधावा, यासाठी नरहरी महाराजांचे जीवनचरित्र आदर्श असल्याचे अध्यक्ष सुधीर लकडे यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले. संपूर्ण सभागृहात जय नरहरीच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश गुणवंतांना व्यासपीठ, समाजाला दिशा. अनेक अडचणींनंतरही शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करणे हा सोहळ्याचे मुख्य हेतू होता. यावेळी एसएससी इत्यादी 10वी, एचएससी 12वी, नीट, जेईई, एमएचएटी, सीईटी, यूपीएससी, एमपीएससी च्या पूर्व परीक्षेत तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा, चित्रकला, वक्तृत्व, नृत्य या क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या 150+ विद्यार्थ्यांना नमस्कार करण्यात आला. प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्याला शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि प्रोत्साहनपर ग्रंथ भेट देऊन गौरविण्यात आले. मान्यवरांचे विचार, यशाचे सूत्र सांगितले. अध्यक्षीय भाषण. सुधीर भास्कर लकडे यांनी सांगितले की एक गुणवंत विद्यार्थी म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा आणि समाजाचा मानदंड. तुम्ही घेतलेले कष्ट हे येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणा आहेत. प्रमुख पाहुणे मोहन हिवरकर, राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया सुवर्णकार फेडरेशन यांनी देशभरातील सुवर्णकार समाजाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. आरक्षणापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे गुणवत्तेची कास धरणे आणि ती तुम्ही दाखवून दिली आहे, असे ते म्हणाले. विशेष मार्गदर्शन डॉ. प्रज्ञाकुमार भोजनकर. डिजिटल युगात लक्ष विचलित होते, पण 90 मिनिटांचा फोक्स अभ्यास 3 तासाच्या पळपळीपेक्षा भारी आहे. डॉ. मंगेश ढोबेकर, नेत्ररोग तज्ज्ञ. मोबाईल स्क्रीनमुळे डोळ्यांची काळजी घ्या. 20-20-20 नियम पाळा. निरोगी शरीरातच निरोगी मेंदू राहतो, असा वैद्यकीय सल्ला त्यांनी दिला. समाजाची एकजूट दिसली. या सोहळ्यामध्ये मधुकर शेलार, मधुकर बिनोरकर, प्रकाश दिघेकर, श्याम सावळकर, किशोर निंबेकर, सुनील निंबेकर, नंदकिशोर अंजनकर, विनय बिनोरकर, शिवानंद थोरकर, किशोर पडवळे यासह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आले समाज बांधव उपस्थित होते. पालकांनी भरलेल्या सभागृहात विद्यार्थ्यांचा सत्कार होत असताना अनेक पालकांच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले. समाज, पालक आणि विद्यार्थी या तिहेरी संगमामुळे कार्यक्रमाला घरगुती ऊब मिळाली. यशस्वी आयोजकांनी शिल्पकार या भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी तीनही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी महिनाभर परिश्रम घेतले. समाज मंडळ अनिल शेलार, मयूर पंचदाने, रवींद्र महामुने, बालाजी बिनोरकर, विजय शेलार, मंगेश बिनोरकर, संजय मालवणकर. महिला मंडळ अध्यक्ष सौ मोहिनी बिनोरकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकाऱ्यांनी पाहुणचार आणि नियोजनाची जबाबदारी समर्थपणे पेलली. युवक मंडळ बालाजी रोड समुद्रे, अनिकेत पळसकर, धीरज निंबेकर, विजय कामोदे, अनंता बिनोरकर, राधेश्याम पंचनादाने, गजानन निंबेकर, दिनेश मठारकर यांनी स्वयंसेवक म्हणून स्टेज, स्वागत, शिस्त आणि प्रसार माध्यम समन्वयाची जबाबदारी उत्तम सांभाळली. समाज माध्यमांची दखल आणि अभिनंदन. या आदर्शवत, नियोजनबद्ध आणि प्रेरणादायी आयोजनाबद्दल सुवर्ण वार्ताचे मुख्य संपादक दिनेश येवले व वृत्त संपादक सौ अर्चनाताई सोनार, योगगुरू व राज्यभरातील सर्व सोनार संघटनातर्फे आयोजक मंडळाचे जाहीर अभिनंदन करण्यात आले. असे गुणगौरव सोहळे म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्याची नांदी आहेत, असे गुणगौरव त्यांनी काढले. कार्यक्रमाची सांगता जय नरहरी महाराज की जय च्या घोषात झाली. आयोजकांनी सर्व मान्यवर, प्रायोजक, पालक, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. संत नरहरी महाराजांच्या विचारांची शिदोरी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा समाजाचा अभिमान या ध्येयाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला. धन्यवाद. जय नरहरी. पुण्याहून मी सौ अर्चनाताई सोनार, योगगुरू, वृत्त संपादक, ऋग्वेद सुवर्ण वार्ता.